पहलगाम में हुए आतंकी हमले के बाद पाकिस्तान में पल रहे आतंकियों को ऑपरेशन सिंदूर चलाकर ईंट का जवाब पत्थर से देने वाले भारतीय सेना के नौजवानों के शौर्य और पराक्रम का गौरव करते हुए वाशी में वन मंत्री गणेश नाइक के नेतृत्व में नवी मुंबई बीजेपी ने भव्य तिरंगा यात्रा निकाली। वाशी ब्लू डायमंड चौक से लेकर छत्रपति शिवाजी महाराज चौक तक निकली इस रैली में हर कोई राष्ट्रभक्ति के साथ थल सेना, नौसेना और वायुसेना के जांबाज हीरोज की वीरता को सलाम करते नजर आए। हाथों में तिरंगा लेकर निकली यह यात्रा देशभक्ति के जज्बे का परिचय देती नजर आई। तत्पश्चात वन मंत्री गणेश नाइक ने छत्रपति शिवाजी महाराज के स्टैच्यू पर पुष्पहार अर्पण कर उनका अभिवादन किया। इस दौरान भाजपा जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, पूर्व महापौर सागर नाइक सह पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। मंत्री गणेश नाइक ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भारतीय सेना द्वारा चलाए गए ऑपरेशन सिंदूर को सेना के शौर्य का प्रतीक बताया। काश्मीर मध्ये आपल्या निरागस प्रवासासाठी गेलेल्या देशवासियांना त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं तो त्या आपल्या भगिनींचा सिंदूर म्हणजे कुंकू पुसला गेला आणि म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजींनी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं आणि भारताचं सर्वार्थाने महात्म्य किती आहे हे नुसतं पाकिस्तानला नाही तर जगाला दिसून आलं। भविष्य काळामध्ये भारताच्या नांदाला कोणी लागणार नाही अशा प्रकारचा धडा शिकवलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणजे हे सगळं शौर्य कोणाचं आपल्या सैनिकांचं, आपलं पायदल, नौदल आणि वायुदल आणि त्याचबरोबर आत्मविश्वासानं त्यांना विश्वास देणारी जनता आणि देशातले सर्व धर्म, जात, पंथ, वर्ण सगळे विसरून देशाच्या अखंडतेकरता सर्वांनी रणांगणामध्ये उतरण्याची इच्छा दाखवली आणि त्यामुळे सैनिकांचं मनोबल वाढलं। म्हणजे ते मनोबल होतच पण अधिक वाढलं आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारचा प्रयोग कोणी करणार नाही अशा प्रकारचा इशारा देण्यात आला। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।